नमस्कार. कुंडलीच्या द्वितीय भावावरून म्हणजेच स्थानावरून आपण धन, कुटुंब, वाचा म्हणजेच वाणी आणि व्यक्तीचं खाणं पिणं या गोष्टी बघतो. आणि या स्थानात जर रवी हा ग्रह असेल तर धनाच्या दृष्टीने अतिशय लाभदायक हा ग्रह आहे. अशा व्यक्ती धनवान असतात. वरिष्ठ सरकारी अधिकारी किंवा राजकारणात तरी विशेष महत्त्वाचे पद मिळवतात. म्हणजेच येणारे धन हे त्यांना सरकारकडून प्राप्त होत असते. या व्यक्ती मोठे व्यावसायिक सुद्धा असतात. द्वितीय स्थानातील रवी हा सरकारकडून धनलाभ दर्शवतो. त्याचप्रमाणे या व्यक्तींना वडिलोपार्जित धन सुद्धा सहज प्राप्त होते. म्हणजेच फक्त पैसे, सोने चांदी, दागिने, बँक बॅलन्स वगैरे. जमीन आणि घर नाही. जमीन आणि घर आपण कुंडलीच्या चौथ्या स्थानावरून बघतो. या व्यक्तींचा आवाज हा कणखर असतो. कारण द्वितीयस्थ रवी हा माणसाचा आवाज मोठा करतो. आवाज मोठा, त्याचप्रमाणे बोलण्यात मोठेपणा आणि थोडासा अहंकार आपल्याला जाणवतो. हे लोक उत्तम वक्ते असतात. कुटुंबात यांना मान सन्मान मिळतो. यांना विशेष महत्त्व दिलं जातं, दर्जा दिला जातो. आणि या व्यक्तींना थोडंसं तिखट खायला आवडतं. त्याचप्रमाणे या व्यक्ती आरोग्याला विशेष जपतात. त्यामुळे सात्विक आहाराकडे सुद्धा यांचा कल असतो. या व्यक्तींचा स्वभाव हा उदार आणि खर्चिक असतो. पण हे तेव्हाच घडतं जेव्हा रवी हा उच्च राशीमध्ये किंवा स्वराशीमध्ये असेल किंवा मित्र राशीमध्ये असेल तर याचं मध्यम फळ मिळतं. आणि शत्रू राशीमध्ये किंवा नीच राशीमध्ये असेल तर आर्थिक परिस्थितीत चढ उतार जाणवतात. वडिलोपार्जित धन मिळण्यात अडचणी निर्माण होतात. त्याचबरोबर कुटुंबामध्ये मान सन्मान मिळत नाही आणि त्या व्यक्तीचं बोलणं हे अरेरावीचं असतं. आधीच या व्यक्तींचा आवाज मोठा असतो आणि अतिशय कटू बोलण्यामुळे मग घरामध्ये वाद निर्माण होतात आणि यांच्याविषयी जो काही मान सन्मान असतो तो त्यांना मिळत नाही. म्हणजेच रवी हा बिघडलेला असेल तर हे फळ मिळते. आणि द्वितीयातील रवीमुळे एखाद्या व्यक्तीची पत्नी म्हणजे स्त्रीची प्रकृती ही अशक्त राहते. कुटुंब आणि स्त्री यांच्याकडून त्यांना नेहमी दगदग होते. आणि म्हणूनच याचे चांगले फळ मिळावे त्यासाठी काही उपाय आपण करू शकतो. तर पहिला उपाय जो आहे तो म्हणजे रोज सकाळी उगवत्या सूर्याला तांब्याच्या लोट्यातून जल अर्पण करा. दुसरा उपाय आहे जलात लाल फूल, कुंकू किंवा थोडासा गूळ टाकला तर अधिक शुभ मानलं जातं. त्याचबरोबर तिसरा उपाय आहे आदित्य हृदय स्तोत्राचा नियमित पाठ करावा. चौथा उपाय म्हणजे वडील आणि ज्येष्ठ व्यक्तींचा आदर करा. त्यांचे आशीर्वाद हा रवी मजबूत करतात. पाचवा उपाय म्हणजे खोटं बोलणं आणि कठोर वाणी आणि अहंकार टाळा. कारण द्वितीय स्थान हे वाणीचं असल्यानं हा एक महत्त्वाचा उपाय मानला जातो. यामुळे जो बिघडलेला रवी आहे त्याचे काही चांगले गुण तुम्हाला प्राप्त होतील. व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कुंडली मार्गदर्शनासाठी खाली व्हॉट्सॲपची लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करा.